The bird was admonished and said, I am doing my bit. इथपर्यंत आपण मागच्या भागामध्ये आलो होतो. आय एम डुईंग माय बीट. मला जसं शक्य आहे त्या पद्धतीने मी आग विझवण्याचा प्रयत्न करेन. 18 years ago, millions of individuals march across the globe. 18 वर्षापूर्वी म्हणजे 18 years ago, millions of individual म्हणजे अब्जावधी लोक मार्चड वर बाहेर मोहीम निघाली. अक्रॉस द ग्लोब 18 वर्षापूर्वी संपूर्ण जगामध्ये मोहीम निघाली. अँड डिमांडेड अ न्यू इंटरनॅशनल लॉ. आणि एक नवीन आग्रह धरण्यात आला, एक नवीन आंतरराष्ट्रीय नियम तयार करा. मार्च या शब्दाचा अर्थ मोहीम निघाली. एक मोहीम निघाली, नवीन आंतरराष्ट्रीय नियम तयार करा. अँड डिमांडेड म्हणजे आग्रह धरला. न्यू इंटरनॅशनल लॉ, एक नवीन लॉ तयार करा, एक नवीन नियम तयार करा. फॉर द ऑबिलेशन ऑफ वर्स्ट फॉर्म ऑफ द चाइल्ड लेबर. म्हणजे मुलांच्या बाल कामगाराची जी वाईट दशा आहे त्या दशेसाठी, त्यांना दशाला दिशा दाखवण्यासाठी एक नवीन नियम तयार करा. A new international law for the abolition of worst form of child labor, and it has happened. आणि अगदी तसं घडलं पण. We did it. आपण तसं करून दाखवलं. सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य आहे. We did it. आपण ते केलंय. We did it. Millions of individuals did it. आणि अब्जावधी लोकांनी तसं करून दाखवलं. चाइल्ड लेबर संदर्भात रूल तयार केला. फ्रेंड्स, we live in the age of rapid globalization. आपण जिथं रॅपिड वेगाने ग्लोबलायझेशन होतंय, वेगाने जागतिकीकरण होतंय, अशा दुनियेमध्ये, अशा जगामध्ये आपण जगतोय. म्हणून सांगितलं we live in an age of. आपण कोणत्या वयात आहोत? तर रॅपिड ग्लोबलायझेशनच्या. We are connected through high speed internet. जग विस्तार कसा होतोय, जागतिकीकरण कसं व्हायला लागलंय. आता आपण 2G वरून 3G गेलो, 3G वरून 4G आलोय, आता 4G वरून काही दिवसानंतर 6G पर्यंत जाणार आहे. वी आर कनेक्टेड. आपण जोडलो गेलोय संपूर्ण हाय स्पीड इंटरनेटला. वी एक्सचेंज आवर गुड्स अँड सर्व्हिस इन वन सिंगल ग्लोबल मार्केट. आता घर बसल्या बसल्या आपण आपला माल विकायला लागलो अमेझॉन द्वारे. वी एक्सचेंज आवर गुड्स. आपण आपल्या मालाची देवाणघेवाण करायला लागलो. कुठं? इन वन सिंगल मार्केट. एका ठिकाणी बसून. आज तुम्ही पहा, घरी बसल्या बसल्या मोबाईलवर कोणत्याही वस्तूची देवाणघेवाण, खरेदी करतात, विक्री करतात. एक ऍप्स आहे कोणतं तरी, बेच झालो. आपल्या घरी ज्या वस्तू विकायच्या त्याचा फोटो वगैरे टाकायचा, किंमत वगैरे टाकायची आणि बेच झालो. असं आपण एका घरी बसल्या बसल्या सगळं करायला लागलोय. 1000 of flights every day connected to from one corner to the another corner of the globe. जगातल्या एका कोपऱ्यात बसून आपण अनेक देशांशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी लाखो हजारो विमानं वगैरे आहेत म्हणे. 1000 of flights, हजारो फ्लाइट्स आहेत एव्हरी डे, रोजच्या रोज येत म्हणे. कनेक्ट अस फ्रॉम वन कॉर्नर टू अनदर कॉर्नर ऑफ द ग्लोब. विश्वातल्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात कनेक्ट होतात. बट देयर इज अ वन सिरियस डिस्कनेक्ट. परंतु त्यामध्ये मात्र एक गंभीर समस्या आहे. सिरियस डिस्कनेक्ट. अँड देयर इज अ लॅक ऑफ कम्पॅशन. आणि सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट, आपण सगळ्या बाबतीत प्रगती केली पण एका बाबतीत मात्र आपण थोडस मागे राहिलो. ते म्हणजे काय? तर कम्पॅशन. कम्पॅशन म्हणजे सहानुभूती. सहानुभूतीच्या बाबतीत आपण थोडस मागे राहिलो. कम्पॅशन, पिटी अँड कॉन्सर्न फॉर दोज सफरिंग. म्हणून चला आता आपण त्यासाठी काय तयार करूया. लेट अस इनक्युलकेट. इनक्युलकेट या शब्दाचा अर्थ डेव्हलप बाय इन्स्ट्रक्शन. सांगितलेल्या सूचनेप्रमाणे वागूया
and transfer the individual compassion into a global compassion. वैयक्तिक सहानुभूतीतून आता संपूर्ण जगाची कंपेशन तयार करूया, ग्लोबल कंपेशन, जगामध्ये सहानुभूती तयार करूया. लेट अस ग्लोबल कंपेशन, ग्लोबलाइज कंपेशन, म्हणून आपण आता वैश्विक सहानुभूती निर्माण करूया. महात्मा गांधी सेड, महात्मा गांधी म्हणाले म्हणे, महात्मा गांधी सेड, if we are to teach a real peace in the world, जर आपण खरी शांतता जगाला शिकवली, if we are to teach real peace in the world, we shall have to begin with, तर कशाला सुरुवात होईल? The children, the humbly add, let us unite the world through the compassion for our children. म्हणजे जर आपण खरंच जगामध्ये शांतता पसरवण्याचा प्रयत्न केला तर ती शांतता आपण मुलाला नक्कीच शिकू शकतो. वे हम्बली, हम्बली म्हणजे नम्रपणे, ऍड, लेट अस युनाइट द वर्ल्ड थ्रू द कंपेशन फॉर आवर चिल्ड्रन. आय आस्क, मी विचारतो म्हणे, हू चिल्ड्रन आर दे हू टीच फुटबॉल? लेखक कैलास सत्यार्थी म्हणतो की तुम्हाला इथं विचारतो, कुणाची मुलं असे पूर्णपणे ज्या वयात ज्या ऍक्टिव्हिटी करायला पाहिजे ते करतात, लहान वयामध्ये खेळायला पाहिजे, तर खेळलेले मुलं कुणी किती आहेत ते मला सांगा. त्यांचे पॅरेंट्स त्यांना कशाचं ना कशाच तरी बर्डन टाकतात. एक सहजासहजी आताच्या जगामध्ये सगळ्यात जास्त बर्डन अभ्यासाचं टाकलं जातं. त्यांना खेळू दिलं जात नाही. ज्या वयामध्ये खेळायला पाहिजे त्या वयामध्ये खेळ दिलं जात नाही. ज्या वयामध्ये अभ्यास करायला पाहिजे त्या वयात अभ्यास करू दिला जात नाही. त्यामुळे आपले मुलं हे बर्न आउट होत चालले. त्यामुळे आपले मुलं मात्र प्रगती करत नाही. Whose children are they who teach footballs? It never played with one. Whose children are they who harvest coca? It they never tasted a chocolates. आज आपल्या मुलांना मात्र काय करू दिलं जात नाही म्हणजे पोरांनो, चॉकलेटची चव चाकली जात नाही. म्हणजे चॉकलेटची चव चाकली जाऊ देत नाही म्हणजे काय की बाबा ज्या वयामध्ये चॉकलेट खायला पाहिजे त्या वयामध्ये मात्र चॉकलेट वगैरे खाऊ दिले जात नाही. ज्या वयामध्ये कोका करायला पाहिजे त्या वयामध्ये कोकाया केलं जाऊ दिलं जात नाही. ठीक आहे. Whose children are they who are dying of Ebola? कारण हे कोकाया एक खायचा पदार्थ आहे. लक्षात. Whose children are the highest dying of Ebola? Ebola काय आहे पोरांनो सांगू शकता? इबोला इज द नेम ऑफ व्हायरस. लक्षात ठेवा. इबोला काय आहे? इबोला एक व्हायरस आहे. काय म्हणे? अँड infectious and frequently fatal diseases marked by fever and severe internal bleeding spread through the contact with infected body fluids by a fluorous. Ebola is the name of the virus and whose normal host species in unknown. Ebola. Whose children are they who are dying of Ebola? Ebola virus मुळे कोणाचे बरं मुलं एक्सपायर झाले? Whose children are they who are kidnapped and held hostage? कोणाच्या मुलाला किडनॅप केलंय? कोणाच्या मुलांचं हॉस्टेज अपहरण करण्यात आलंय? कोणाचंच नाही. तरी सुद्धा आपण मुलाला प्रत्येक गोष्टीची भीती दाखवतो आणि त्यांना मात्र अभ्यासच करायला लावतो. नाही तर त्यांना काम करू देत नाही. मुक्तपणे त्यांना जीवन जगू देत नाही. थोडक्यात लेखकाला इथे एक सांगायचंय की आपण कुणीच मुलांना मात्र मुक्तपणे जीवन जगू देत नाही. दे आर ऑल अवर चिल्ड्रन. ते आपले सर्वांची मुलं आहेत.
कुणीतरी त्यांना पैशाच्या नावाखाली कामाला पाठवतं. असं करू नका म्हणे. I remember an 18 years old 8 years old girl we rescued from intergenerational forced labor from stone quarriers. मला आठवतं म्हणे एका 8 वर्षाच्या मुलीची मी सुटका केली होती. ती दगड फोडण्याच्या खाणीमध्ये काम करत होती म्हणे. कारण आय रिमेंबर मला आठवतंय an 8 year old girl एक 8 वर्षाची मुलगी we rescue तिची मी सुटका केली कुठून इंटरजनरेशनल म्हणजे ज्यामध्ये असंख्य मुलं असंख्य पिढी काम करत होते. फोर्स लेबर पिढ्याना पिढ्या म्हणजे आजोबांनी त्याच खाणी दगड फोडायचं काम केलं, वडिलांनी तेच केलं, आता मुलगा मुलगी पण तेच करायला लागलं. असं त्याला म्हटलेलं इंटरजनरेशनल म्हणजे पिढ्याना पिढ्या. फोर्स लेबर फ्रॉम अ स्टोन क्वारियर्स व्हेन शी वॉज सिटिंग इन माय कार राईट. जेव्हा ती माझ्या कार मध्ये समोरच्या बाजूने बसली म्हणे. व्हेन जेव्हा शी वॉज सिटिंग ती बसत होती कुठं इन माय कार माझ्या कार मध्ये राईट आफ्टर हर रेस्क्यू. शी आस्क्ड मी तिने मला विचारलं व्हाय डिड यू नॉट कम अर्लियर. व्हाय डिड यू नॉट कम अर्लियर तिने मला विचारलं तुम्ही का बरं लवकर नाही आले. हर अँग्री क्वेश्चन स्टील शेक्स मी. तिच्या त्या प्रश्नाने मात्र माझा थरकाप उडवला, मला पूर्त भारावून सोडलं म्हणे. हर अँग्री क्वेश्चन तिच्या त्या रागातल्या प्रश्नाने स्टील शेक मी माझा थरकाप उडाला. and has the power to shake the whole world. has the power to shake the whole world. संपूर्ण जगाला काय याला काय केलं थरकाप झाला म्हणे. her question is for all of us. तिचा जो प्रश्न आहे तो तुम्हा आम्हा सर्वांसाठी होता. what are we doing आपण काय केलं पाहिजे. what are we waiting for आपण कशाची बरं वाट पाहिली पाहिजे. how many girls will we allow to go without a rescue. किती बरं मुलांना आपण या संकटातून बाहेर काढलं. हाऊ मेनी गर्ल्स विल बी अलो म्हणजे परवानगी परमिशन टू गो विदाउट अ रेस्क्यू. चिल्ड्रन आर क्वेश्चनिंग आवर इनॅक्शन. मुलं मात्र आपल्या आपण ज्या कृती केल्या नाही त्यावर ते मात्र प्रश्न विचारत असतात. केलेल्या कामाबद्दल सुद्धा मुलांच्या मनामध्ये प्रश्न असतात आणि न केलेल्या कामाबद्दल सुद्धा मुलांच्या मनामध्ये प्रश्न असतात. अँड वॉचिंग अवर ऍक्शन आणि ते आपल्या प्रत्येक गोष्टीकडे काय करतात निरीक्षण करतात. वी नीड कलेक्टिव्ह ऍक्शन विथ अ सेन्स ऑफ अर्जन्सी. त्याच्याची गरज आहे म्हणे. वी नीड आपल्याला गरज आहे. वी नीड कलेक्टिव्ह ऍक्शन आपल्याला सामूहिक होऊन काम करण्याची गरज आहे. वी नीड कलेक्टिव्ह ऍक्शन. कलेक्टिव्ह म्हणजे एकत्र येऊन काम करण्याची आपल्याला गरज आहे. आणि कशासोबत विथ अ सेन्स ऑफ अर्जन्सी. आपल्याला सेन्स राहायला पाहिजे. सेन्स म्हणजे आपल्याला जाणीव राहिली पाहिजे. सेन्स ऑफ अर्जन्सी काय म्हणे सेन्स ऑफ अर्जन्सी. सेन्स ऑफ अर्जन्सी. According to Google Books, most म्हणजे गरजेची भावना आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. आपण त्यांना एकत्र होऊन काम केलं पाहिजे. एव्हरी सिंगल मिनिट्स मॅटर. एव्हरी सिंगल मिनिट्स मॅटर. प्रत्येक क्षणाचा आपण विचार केला पाहिजे. त्यांना आपण होईल तोपर्यंत आपण मदत केली पाहिजे. एव्हरी सिंगल चाइल्ड मॅटर. एव्हरी सिंगल चाइल्डहुड मॅटर. मग ती बालपणीची समस्या असू द्या, एखाद्या मुलाची समस्या असू द्या किंवा अजून काही असू द्या. Therefore, I challenge the passivity and permission surrounding our children. Therefore म्हणजे तरी सुद्धा आपल्या समोर काय आव्हान आहे. I challenge the passivity. Passivity means no action taken.
जर आपण जर ऍक्शन केली नाही तर ते आपल्या समोर आव्हान आहे. पेसिमिझम. परंतु पेसिमिझम म्हणजे सकारात्मक दृष्टिकोनातून, ऑप्टिमिझम, पेसिमिझम. आय चॅलेंज दॅट कल्चर ऑफ सायलेन्स. त्या संस्कृतीला मी आव्हान करतो. दॅट कल्चर ऑफ पॅसिव्हिटी. जी संस्कृती आपल्याला काही करण्यापासून मज्जाव करते, जी संस्कृती आपल्या समाजामध्ये होतं पोरांनो की बाबा असं करू नका, का कारण आपल्या संस्कृतीला ते मान्य नाही. उदाहरणार्थ जुन्या काळामध्ये मुलीला शिक्षण घेऊ दिलं जात नव्हतं. कमून तर संस्कृतीला, समाजाला ते मान्य नाही शिक्षण. असं जुन्या काळात होतं, शिकलेल्या सवरलेल्या पोरीचं लग्न होत नाही. आता प्रथा बदलली, आता शिकलेल्या सवरलेल्या पोरींच लग्न होतं. जुन्या काळात मुलगी शिकली की तिचं लग्न होत नव्हतं. आहे आपल्याला एक चॅप्टर आहे ह्या वर्षी, त्यामध्ये आपल्याला सांगितलंय. म्हणून त्यांनी सांगितलं की शिकलेल्या असं जर कोणी संस्कृती असेल, ती संस्कृतीच्या नावाखाली आपल्याला बर्डन टाकत असेल, तर त्या संस्कृतीला मी आव्हान करतो. दिस कल्चर ऑफ न्यूट्रॅलिटी. न्यूट्रॅलिटी म्हणजे नॉट अ सपोर्ट ऑर हेल्पिंग. जी संस्कृती आपल्याला काही करण्यास मदत करत नाही, त्या संस्कृतीचं सुद्धा मी आव्हान करतो, त्या संस्कृतीचा मी धिक्कार करतो. आय कॉल अपॉन द गव्हर्नमेंट. आता हे सगळं जे काम करायला ते एकट्या दुकट्याचं नाहीये. त्या तुम्हा याच्यामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण एकनिष्ठ असलो पाहिजे. तुम्ही आम्ही सर्वजण एकत्र आलो पाहिजे, तरच हे काम होऊ शकतं. म्हणून तो म्हणतोय, कैलास सत्यार्थी म्हणतो, मी तुम्हा सर्वांना आव्हान करतो. आय कॉल अपॉन द गव्हर्नमेंट. सरकारने आमच्याकडे मदत करावी. इंटर गव्हर्नमेंट एजन्सी, ज्या निमशासकीय संस्था आहेत त्यांनी मदत करावी. बिझनेस, व्यापारी लोकांनी मदत करावी. फेथ लीडर्स, पॉलिटिक्सने म्हणजे राजकारणी लोकांनी आम्हाला मदत करावी. वर्कर्स, कामगारांनी मदत करावी या कामामध्ये. टीचर, शिक्षकांनी मदत करावी. आणि एनजीओ म्हणजे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनचे जे काही लोक आहेत, ज्या सेवाभावी संस्था ज्याला आपण म्हणतो, त्यांनी सुद्धा आम्हाला आमच्या या कामामध्ये मदत करावी. मुलांना मात्र शिक्षणापासून वंचित ठेवू नका. मुलांना कामाला पाठवू नका. जे माणसं मुलांना कामाला पाठवित असत त्यांना थोडासा प्रतिबंध घाला, त्यांना थोडासा मज्जाव करा. अँड इच वन ऑफ अस, आपल्यापैकी प्रत्येकाने, टू पुट अँड एंड टू ऑल द फॉर्म्स ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट चिल्ड्रन. मुलांना त्या सर्वांपासून तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन काम करावं. स्लेवरी, गुलामीपासून मुक्त करावं. ट्रॅफिकिंगचा मिनिंग काय होतो पा? काय होतो? एक मिनिट मी सांगतो. ट्रॅफिकिंग ज्याला आपण काय म्हणूया, थोडस स्लेवरी म्हणजे गुलामी, ट्रॅफिकिंग, तस्करी, चाइल्ड मॅरेजेस. आता जे तस्करी करणारे लोक असतात, मग वेगवेगळ्या गोष्टीची तस्करी असते, कधी वाळूची असते, कधी चंदनाची असते, म्हणजे वाईट काम, पैशासाठी मुलं वाईट काम करतात, तस्करी वगैरे करतात. चाइल्ड मॅरेजेस, बालविवाह, चाइल्ड लेबर, बाल कामगार, सेक्शुअल अब्यूज and illiteracy. These things have no place in any civilized society. अशा कोणत्याही समस्या, मुलांवर होणारे जे अन्याय आहेत, त्या कोणत्याही समाजात घडू नये. आणि जर ते घडत असत तर त्याच्या विरुद्ध तुम्ही आम्ही सर्वांनी आवाज उठवला पाहिजे. फ्रेंड्स, वी कॅन डू धिस. मुलांनो, मित्रांनो, आपण हे करू शकतो. वी कॅन डू धिस. मुलांनो, या वाक्याचं एबल टू असं होईल, वी आर एबल to do this. Government must make a child friendly policy. गव्हर्नमेंट ने सुद्धा चाइल्ड फ्रेंडली पॉलिसी काढलेल्या आहेत. काही पॉलिसी, काही नियम वगैरे तयार केले. अँड इंटरेस्ट इन एज्युकेशन. आणि का बरं? तर मुलांना अभ्यासात इंटरेस्ट निर्माण व्हावा यासाठी असं बरंच काही केलेलं आहे. इन्व्हेस्ट इन एज्युकेशन. इन्व्हेस्ट, गुंतवला आहे, पैसा गुंतवला आहे, वेगवेगळ्या गोष्टी गुंतवल्या आहेत एज्युकेशन मध्ये. And young people, business must be more responsible, accountable. आणि यासाठी सगळ्यात महत्वाचं कोणी म्हणे तर बिझनेस, व्यापारी लोक महत्वाचे.
बिझनेसमॅन लोक महत्वाचे आहेत या चाइल्ड लेबरला दूर करण्यासाठी, चाइल्ड लेबरची प्रॉब्लेम दूर करण्यासाठी गरजेचे. ओपन टू इनोव्हेटिव्ह पार्टिसिप्स इंटर गव्हर्नमेंटल एजन्सी मस्ट वर्क टुगेदर. या सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. नवनवीन आयडिया, इनोव्हेटिव्ह म्हणजे नाविन्य, नवनवीन आयडिया, नवनवीन कल्पना, नवनवीन मेथड, नवनवीन पद्धती तुम्ही काढल्या पाहिजेत. त्यानंतर पार्टिसिप्स इंटर गव्हर्नमेंटल एजन्सी मस्ट वर्क टुगेदर टू एक्सेलरेट द ऍक्शन. तुम्ही तुमच्या जे कृतीचं प्रमाण थोडंसं एक्सेलरेट करा, राईज अप करा. ग्लोबल सिव्हिल सोसायटी मस्ट राईज अबोव द बिझनेस ॲज युजुअल अँड फ्रॅगमेंटेड अजेंडा. फ्रॅगमेंटेड अजेंडा म्हणजे स्पिल्ड अप और फेथ लीडर्स, जे काही आपले व्यापारी राजकारणी लोक आहेत, इन्स्टिट्यूशन वाले आहेत, अँड ऑल ऑफ अस मोस्ट स्टँड विथ अवर चिल्ड्रन. पॉलिटिक्स लोकांनी, इन्स्टिट्यूट वाल्या लोकांनी, इन्स्टिट्यूशन मग वेगवेगळ्या जे नोकरी देणाऱ्या संस्था आहेत त्यांनी सुद्धा मुलांच्या बाजूने खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. कारण आता आपल्या समाजामध्ये प्रथा निर्माण काय झाली की बाबा शिक्षण घेतल्यानंतर कुठं नोकरी लागते, शिकायचंच कशाला. अगोदर मुलातल्या मनातला भाव काढून टाका की बाबा शिक्षण फक्त नोकरीसाठी करायचं, ते सोडून द्या. त्यांच्या मनामध्ये तेवढं आधी बिंबवा आणि तुम्ही चांगलं शिकले तर तुम्हाला नोकरी नक्कीच लागणार. आणि मग हे नोकरी लागण्यासाठी तुम्ही बिझनेसमॅन लोकांनी, इंटर गव्हर्नमेंटल एजन्सीने, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशनने, या सर्वांनी किंवा वेगवेगळे जे मोठमोठ्याले इन्स्टिट्यूट आहे, टाटा इन्स्टिट्यूट वगैरे जे काय असतील त्या इन्स्टिट्यूटने मात्र सहकार्य केलं पाहिजे. मशिनरीच्या ऐवजी व्यक्तींना कामाला घेतलं पाहिजे. म्हणे we must be bold, we must be ambitious and we must have the will. आपण महत्वाकांक्षी आहोत, आपल्यामध्ये इच्छा आहेत. आपण काय काय असलं पाहिजे ते सांगितलं त्यांनी. आपण एम्बिटियस असलं पाहिजे. एम्बिटियस म्हणजे काय? महत्वाकांक्षी. आपण बोल्ड असलं पाहिजे. बोल्ड असलं पाहिजे म्हणजे आपण खंबीर असलं पाहिजे, धीट असलं पाहिजे. अँड वी मस्ट हॅव द विल, आणि आपल्यामध्ये इच्छा पाहिजे. अँड वी मस्ट कीप आवर प्रॉमिसेस, आणि आपण दिलेलं जे वचन आहे ते वचन आपण काळजीपूर्वक पाहिलं पाहिजे. और 50 years ago, 50 वर्षापूर्वी, ऑन द फर्स्ट डे ऑफ माय स्कूल, माझ्या शाळेतला तो पहिला दिवस होता. आय मेट अ कॉबलर बॉय. मी एका कॉबलर बॉयला भेटलो, चंबाराच्या मुलाला भेटलो. माय एज, माझ्याच वयाचा होता तो. सिटिंग आउटसाइड द गेट ऑफ स्कूल, आणि शाळेच्या गेटच्या बाहेर बसला होता. आय आस्क्ड माय टीचर, मी माझ्या शिक्षकांना विचारलं, माझ्याच वयाचा आहे म्हणल्यानंतर तो शाळेत यायला पाहिजे होता. कैलास सत्यार्थी सांगता, व्हाय इज ही वर्किंग आउटसाइड, तो बाहेर का बरं काम करतोय? व्हाय इज ही नॉट विथ अस इन द स्कूल, तो आमच्या सोबत शाळेमध्ये का नाही बसला? माय टीचर हॅड नो आन्सर. मी तसा प्रश्न विचारला आणि माझ्या शिक्षकांनी, माझ्या मॅडमने मात्र मला काही उत्तर दिलं नाही. आणि मग एक दिवशी मी माझा धीर गोळा केला आणि डायरेक्ट त्याच्या वडिलाला प्रश्न विचारला. वन डे आय गॅदर्ड द करेज टू आस्क द बॉयज फादर. मुलाच्या वडिलाला प्रश्न विचारला. ही सेड, आणि त्यांनी मला उत्तर दिलं, सर, आय हॅव नेव्हर थॉट अबाउट इट. आम्ही तसला विचार सुद्धा आणू शकत नाही, कारण वी आर बॉर्न टू वर्क, कारण आमचा जन्म फक्त कामासाठी झालाय. असं त्या वडिलांनी जेव्हा उत्तर दिलं मला, हिज आन्सर मेड मी अँग्री. त्यावेळेस मला प्रचंड राग आला. इट स्टील मेक्स मी अँग्री, आणि आजही तो राग माझ्या मनामध्ये कायम. ऍज अ चाइल्ड, जेव्हा मुलगा असतो, आय हॅड अ व्हिजन ऑफ टुमॉरो. तेव्हा आपण उद्याचं स्वप्न पाहत असतो, आपल्याजवळ उद्याचं स्वप्न असतं. आय हॅड अ व्हिजन ऑफ टुमॉरो, अ व्हिजन ऑफ कॉबलर बॉय सिटिंग विथ मी इन माय क्लासरूम. आणि माझं स्वप्न काय होतं त्यावेळेस, तर हा कॉबलर बॉय, हा जो चंबाराचा मुलगा आहे, हा माझ्यासोबत वर्गामध्ये राहायला पाहिजे. म्हणजे माझ्यासोबत वर्गामध्ये राहायला पाहिजे म्हणजे काय, की बुवा उद्या कोणताही मुलगा हा शाळाबाह्य राहता कामा नये. उद्या कोणताही मुलगा हा असा बाल कामगारासारखं काम करता कामा नये. जे वय शिक्षण घेण्याचं आहे त्या वयामध्ये मात्र शिक्षणच घेतलं पाहिजे, असा उद्याचं माझं थोडस स्वप्न असेल.